नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्पेशल MCQ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता साधारण 5 MCQ सिरीज केलेल्या आहेत मित्रांनो. ही 6व्या नंबरची MCQ सिरीज आहे मित्रांनो. या MCQ सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम 1857चा उठाव बघितला आहे, काँग्रेस बघितलेत, क्रांतिकारक बघितलेत, 2 समाजसुधारकांचा भाग बघितला आहे मित्रांनो. आज आपण जे बघणार आहोत ते व्यक्ती विशेष असेल, लक्षात घ्या. मग पुढच्या सोमवारी जे तुम्हाला भेटेल MCQs भेटतील ते कामगार आणि उद्योगावर असतील, त्याच्यानंतर वृत्तपत्र व शिक्षण, त्यानंतर मराठवाडा आणि मुक्तीसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, कायदे व्हॉइसरॉय असतील आणि मग सगळ्यांचं एक कंबाईन करून लक्षात घ्या थोडेसे वेगळे प्रश्न आपण सर्व घटकांवर आधारित एक करणार आहोत मित्रांनो. तर आज आपण ज्या घटकावर बघणार आहोत मित्रांनो ती आहे, लक्षात घ्या, व्यक्ती विशेष मित्रांनो. व्यक्ती विशेष. आता काही जणांना टायटल बघून थोडंसं वेगळं वाटत असेल की बा व्यक्ती विशेष कसं मित्रांनो. आपल्याकडे लक्षात घ्या 2012 पासून जो पेपर पॅटर्न बदलला आहे बघा, त्यामध्ये एखादा दुसरा प्रश्न व्यक्तिविशेष असतो बघा. मी व्यक्तिविशेषचा अभ्यास करत असताना कशा संदर्भातले प्रश्न येऊ शकतात, कशा संदर्भातले ते येऊ शकतात, वर्तमानपत्रांबद्दल ते प्रश्न येऊ शकतात, लक्षात घ्या, उद्योगाबाबतीत ते प्रश्न येऊ शकतात मित्रांनो, कामगार कायद्यांबाबतीत किंवा कामगारांच्या नेतृत्वाबाबतीत लक्षात घ्या ते प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. ते प्रश्न येऊ शकतात एखाद्या चळवळीतील मित्रांनो, ते प्रश्न येऊ शकतात एखाद्या चळवळीतील, ते प्रश्न येऊ शकतात एखाद्या क्रांतिक कार्यातील मित्रांनो, किंवा ते प्रश्न येऊ शकतात एखाद्या समाज सुधारणे संदर्भात, लक्षात घ्या, एखाद्या समाज सुधारणे संदर्भात मित्रांनो. तुम्ही जर गेल्या 2-3 प्रश्नपत्रिकांची जर डेप्थ बघितली असेल, प्रश्नपत्रिका जर बघितली असेल तर डेप्थ वाढलेली आहे, डेप्थ वाढलेली आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की बाबा नुसतं समाज सुधारकांच्या एखाद्या संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले सचिव कोण होते, असे प्रश्न येत नाहीत मित्रांनो. तर त्या पहिल्या बैठकीला 1000 सदस्य कोण होते ते येत आहेत मित्रांनो. आणि नुसतं एका व्यक्तीबद्दल येत नाही मित्रांनो. तर ॲट अ टाइम मी जे अगदी पहिल्या MCQ सिरीजपासून म्हणतोय, आयोगाचा सुरुवातीचा ट्रेंड 4 ऑप्शन असे असायचे आणि फक्त 4 नावं असायची मित्रांनो. तो ट्रेंड गेला आहे, असे नावं यायला लागलीत बघा मित्रांनो. म्हणजे एका याला 3-3 ऑप्शन देत आहेत. म्हणजे इन जनरल तुम्हाला टोटल 12, काही ठिकाणी तर 16 नावं वाचायची, 16 नावं वाचायची आहेत. मग ते डेप्थ बघून आणि स्पेसिफिकली लक्षात घ्या महाराष्ट्राच्या इतिहासावरचा डेप्थ बघून हा एक लक्षात घ्या प्रश्न तयार करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. 20 प्रश्न आहेत. 20 प्रश्नावर आपण साधारण लक्षात घ्या 30-35 प्रश्न तयार करण्याचा एक प्रयत्न करूयात, प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो. पहिला प्रश्न, योग्य जोड्या लावा मित्रांनो. एक कमिशन आलं बघा आणि अध्यक्ष आले बघा मित्रांनो. कमिशन आणि अध्यक्ष किंवा त्यांनी केलेलं काम मित्रांनो. आता ही जर नावं बघायला गेलात स्पेसिफिकली बघा, पहिली आणि दुसरी ऍक्ट जेव्हा बघायला गेला तर तुम्हाला कळालं असेल की बाबा हा जो प्रश्न आहे तो कामगारांशी संबंधित आहे मित्रांनो, कामगारांशी संबंधित आहे. मी रिपीट करतोय, लक्षात घ्या, कामगारांविषयी लक्षात घ्या अलीकडे प्रश्नांची संख्या वाढलेली आहे आणि ती डेप्थमध्ये वाढलेली आहे. त्यामुळं आपल्याला ह्या प्रश्नाकडे खूप व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि माझं एक रिक्वेस्ट अशी असेल तुम्हाला, लक्षात घ्या, कामगार विषय हा लक्षात घ्या आपल्यासाठी VIP आहे, लक्षात घ्या, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. इथं प्रश्न काय केला आहे बघा मित्रांनो की बाबा 2 कमिशनची नावं घेतलीत आणि 2 फॅक्टरी ॲक्टच्या सदस्यांची नावं घेतलेली आहेत. इथं जर बघायला गेलात तर बघा हा लेथब्रिज आहे, अबुरनॉट आहे आणि मुलुक आहे. ही नावं आपल्या गल्लीतली आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे नाही, लक्षात घ्या, नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही जर कामगारांविषयी जर बघायला गेलात तर एक प्रश्न बंगालींबद्दल सुद्धा आलेला होता बघा, नारायण मेघाजी लोखंड्यांसंदर्भातला आहे, लक्षात घ्या. विविध संघटना आहेत, विविध लक्षात घ्या संघटना महाराष्ट्रातल्या आहेत, आपल्याला त्या सुद्धा बघायच्या आहेत मित्रांनो. ह्याचं जर उत्तर बघायला गेलात तर मित्रांनो, लेबर कमिशन जर कोणाच्या शिफारसीवरनं झाला होता तर तो लेथब्रिजचा झाला होता. स्मिथ कमिशनने लक्षात घ्या दुसरी फॅक्टरी ॲक्ट आणलेली होती. पहिली फॅक्टरी ॲक्ट संदर्भात लक्षात घ्या अबुरनॉट होता आणि दुसऱ्या फॅक्टरी ॲक्टबद्दल WB मुलुक होते मित्रांनो. ह्याचं उत्तर जे येतं ते सेकंड येतं मित्रांनो, दुसरं येतं मित्रांनो. थोडंसं इथं लक्षात घ्या डिटेल दिलेलं आहे बघा मित्रांनो, थोडंसं डिटेल दिलेलं आहे. पहिली फॅक्टरी ॲक्टनुसार लक्षात घ्या 7 ते 12 वर्षाखालील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. हे बरं वाटतं बघा, पण मित्रांनो भारताची गरिबी सुद्धा तुम्हाला याच्यातनं दिसते बघा की बाबा 7 ते 12 वर्षाची जर मुलं काम करत असतील तर मित्रांनो किती गरिबी असेल मित्रांनो. पहिल्या फॅक्टरी ॲक्टबद्दल सगळ्यांना खूप बरं वाटतं कारण त्यात लिहिलेलं आहे की बाबा महिलांच्या कामाचे तास दिलेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर मुलांसाठी कटडे बांधण्यात यावे, सगळं दिलेलं आहे. पण मित्रांनो एक फॅक्ट अशी आहे, हा पहिली फॅक्टरी ॲक्ट ज्या फॅक्टरीमध्ये 100पेक्षा जास्त कामगार असतील, ज्या फॅक्टरीमध्ये 100पेक्षा जास्त कामगार असतील त्यांनाच तो कायदा लागू होता मित्रांनो. त्यानंतर दुसरी फॅक्टरी ॲक्टमध्ये महिलांच्या कामाचे तास 11 करण्यात आले आणि त्यांना सूर्योदय ते सूर्यास्त काम नव्हतं, लक्षात घ्या. सूर्यास्त ते सूर्योदय नव्हतं, माफ करा मित्रांनो. यावर आयोगाने ऑलरेडी एक प्रश्न विचारलेला आहे बघा, सोप्या भाषेत नाईट ड्युटी नाही.
सोप्या भाषेत नाईट ड्युटी नाही, लक्षात घ्या. 1918च्या फॅक्टरी ॲक्टनुसार मुलांचे कामाचे तास 6च करण्यात आले आणि रात्रपाळीवर महिलांना रात्रपाळीच्या कामावर शक्यतो बंदीच घालण्यात आलेली होती. मित्रांनो, त्या फॅक्टरी ॲक्ट कुणी केली, मागण्या कुणाच्या होत्या, त्यानंतर लक्षात घ्या शिफारसी काय होत्या, कुणी कुणी साक्ष दिली आणि त्याच्यावर काय केलं, त्याच्यावर जास्त भर द्या अशी माझी एक रिक्वेस्ट असेल. मित्रांनो, कामगार सेशन शक्यतो सोडू नका. कामगार आपल्यासाठी लक्षात घ्या प्रीपासनं मेनला जाण्याचा एक महत्त्वाचं VIP गेट असणार आहे. VIP गेट असणार आहे मित्रांनो. नेक्स्ट आहे, हे आपल्या गल्लीतलं आहे मित्रांनो, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्रातले. मित्रांनो, एकदा नावं बघून घ्या आणि माझी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नावं वाचायच्या आधी ना हे पॉज करा. पॉज झाल्यावर मित्रांनो हे नावं वाचायला किती वेळ लागतात ते सुद्धा चेक करा. नावं वाचायला किती वेळ लागतात ते चेक करा. आपल्याकडे लक्षात घ्या 60 मिनिटं आहेत, 100 प्रश्न आहेत. आपलं टार्गेट 55+ असलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळं इथं गडबड कंटाळून चालत नाही, लक्षात घ्या. पहिलं नाव लालदास शाह, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा. दुसरं नाव श्रीकिशन सारडा, लालदास शाह, धनसुखलाल वाणी, जगन्नाथ शिंदे. तिसरं नाव लालदास शाह, धनसुखलाल वाणी, बाबू गेनू, जगन्नाथ शिंदे. चौथं नाव जतीन दास, लालदास शाह, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर, माफ करा. मित्रांनो, यामधलं मला एक वाटतंय तुम्हाला हे नाव बहुतेक माहिती असू शकेल, हे नाव बहुतेक माहिती असेल, हे नाव बहुतेक माहिती असेल, हे नाव बहुतेक माहिती असेल आणि हे नाव बहुतेक माहिती असेल. आता प्रश्नाचं उत्तर जर काढायचं असेल, लक्षात घ्या की बाबा नंदुरबार शहरातील चलेजाव चळवळीतील हुतात्मे कोण. नंदुरबार म्हटलं की सगळ्यांना माहीत असेल, लक्षात घ्या एकच नाव येतं 1942. एकच नाव कोण? शिरीष कुमार मेहता. माहित आहेत ना, बाल हुतात्मा शिरीष कुमार. आता तसं जर बघायला गेलं, आन्सर जर काढायचं म्हटलं तर मित्रांनो जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिशन सारडाबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो हे सोलापुरातील सविनय कायदेभंगादरम्यानचे हुतात्मे. मित्रांनो, सोलापुरातील सविनय कायदेभंगाच्या दरम्यानचे हुतात्मे जगन्नाथ शिंदे, श्रीकिशन सारडा, त्यानंतर लक्षात घ्या मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन. त्यामुळं ॲटोमॅटिकली हे कट होतं बघा, कारण हे सोलापूरचे. बाबू गेनूंचं नाव तुम्ही आणि मी सविनय कायदेभंगाच्या दरम्यान मुंबईमध्ये ऐकलेलं आहे बघा मित्रांनो. मुंबईमध्ये ते परदेशी वस्तूच्या ट्रक पुढं लक्षात घ्या हुतात्मे झालेले बघा. परत जगन्नाथ शिंदे कुठं आले हो? जगन्नाथ शिंदे सोलापूरचे आले मित्रांनो. जतीन दास, आय डोंट नो आता जतीन दासांचं किती जणांनी नाव ऐकलंय. जतीन दास हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते आणि मित्रांनो त्यांना लाहोर कटात अटक करण्यात आलेली होती. आणि मित्रांनो त्यांनी लाहोर जेलमध्ये उपोषणाच्या 62व्या दिवशी जतीन दासांचा लाहोरच्या जेलमध्ये उपोषणाच्या 62व्या दिवशी मृत्यू झालेला आहे. ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, जयदेव कपूर इत्यादींचे मित्र होते. लक्षात घ्या, एक तरुण मुलगा आहे लक्षात घ्या, ज्या मुलाच्या अंत्ययात्रेला त्या काळात 3.5 लाख लोक उपस्थित होती मित्रांनो. तर हे लाहोर खटातले, त्यामुळं ॲटोमॅटिकली त्यांचं जो नाव येत नाही. मग राहिलं एकच, लक्षात घ्या. याचं उत्तर आहे लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा. हे 4 जण आणि शिरीष कुमार यांना ब्रिटिशांनी मित्रांनो फायरिंगमध्ये मारलेलं आहे. आणि शिरीष कुमार यांनी डायरेक्टली पोलिसांना चॅलेंज केलं होतं. यांनी मुलांचा एक मोर्चा काढला होता. ॲक्च्युली नेतृत्व त्यांचं होतं, लोक सहभागी होती. हे चलेजाव चळवळीच्या दरम्यानची गोष्ट आहे मित्रांनो. थोडंसं वेगळं, खालीलपैकी कोण प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदे पंडित, समाज सुधारक व काँग्रेस संस्थापक होते. आता बघा, काँग्रेस संस्थापक थोडंसं वेगळं झालं. त्यानंतर समाज सुधारक, ठीक आहे, बरेचसे काँग्रेसचे संस्थापक सदस्य समाज सुधारक होते, बरेचसे. न्यायमूर्ती सुद्धा होते का? यस मित्रांनो. कायदे पंडित आणि प्राच्यविद्या, आता कायदे पंडित आहे म्हणूनच न्यायमूर्ती असं म्हटलं तरी चुकीचं नाही. प्राच्यविद्या इतिहास संशोधक, लक्षात घ्या, हे जुनं इतिहास संशोधक आहेत, बरोबर आहे मित्रांनो. यात बऱ्याचशा जणांचं बघा, न्यायमूर्ती आणि काँग्रेस संस्थापक म्हटलं की तुम्ही सगळेजण इकडे या लागलात मित्रांनो. सगळेजण न्यायमूर्ती रानडेंकडे. माहित असेल तुम्हाला ते संस्थापक होते, यस. पण तुम्हाला माहित असेल काँग्रेसच्या संस्थापकाचे 72 सदस्य होते, त्यामध्ये लक्षात घ्या ते अधिकृत सदस्य नव्हते, न्यायमूर्ती रानडे. ओके मित्रांनो, याचं उत्तर जर असेल तर ते मित्रांनो न्यायमूर्ती काशीनाथ पंत त्र्यंबकराव तेलंग.
त्यांचं नाव आहे मित्रांनो काशीनाथ पंत त्र्यंबकराव तेलंग. मित्रांनो ह्यांना काशीनाथ पंत त्र्यंबकराव तेलंग, फिरोज शाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांनाही लक्षात घ्या, या तिघांनाही मुंबईचे तीन जमात म्हणले जायचे. मित्रांनो प्राच्य विद्या संशोधक त्या काळात त्यांनी बरंचसं लक्षात घ्या इतिहासावर अभ्यास केलेला होता मित्रांनो. प्राच्य विद्या संशोधकामध्ये अजून एक समाज सुधारकांचं नाव येतं ते म्हणजे रा गो भांडारकर मित्रांनो. फिरोज शाह मेहता लक्षात घ्या कायदे पंडित होते का हो, तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या. समाज सुधारक काय का तसं नाहीये, काँग्रेस संस्थापक होते यस. सीतारामपंत चिपळूणकर न्यायमूर्ती नव्हते. लक्षात घ्या. सीतारामपंत चिपळूणकर हे पुन्हा सार्वजनिक सभेचे सचिव होते आणि एओ युमने यांना पत्र लिहिलेलं होतं मित्रांनो. एओ युमने हे मागच्या पेपरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती के.टी. तेलंग. लक्षात घ्या. न्यायमूर्ती के.टी. तेलंग. जमतंय. थोडंसं हटके प्रश्न मित्रांनो आहे बघा मित्रांनो. काशीनाथ पंत त्र्यंबकराव तेलंग काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात विविध ठरावांवर त्यांनी भाषणं केली. ती भाषणं गाजलेली आहेत. डफरींच्या टीकेला त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं होतं. ह्यांची पुस्तकं आहेत मित्रांनो भृतहारी नीती व वैराग्य शतक, प्राच्यविद्या, मुद्रा राक्षस, प्राच्यविद्या आणि डॉक्टर वेबरने रामायण विषयक जे लिहिलं होतं त्याला त्यांनी उत्तर दिलेलं होतं. लक्षात घ्या. हे थोडंसं VIP कॅटेगरीत ठेवा. हे थोडंसं VIP कॅटेगरीत ठेवा. स्क्रीनशॉट मारला तरी काय हरकत नाही मित्रांनो. कॉर्नेलिया सोराबजी हे नाव ऐकलंय का बघा मित्रांनो. कॉर्नेलिया सोराबजी यांची अचूक माहिती बोला. त्या मुंबई विद्यापीठातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. यस मित्रांनो. मुंबई विद्यापीठातील त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. पारसी आहेत मित्रांनो. मित्रांनो 1892 साली लंडनमध्ये त्या बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. मित्रांनो तुम्ही बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ झाला म्हणजे तुम्ही वकील झालात. लक्षात घ्या. पण त्यावेळेस त्यांना परमिशन नव्हती वकिली करायला. त्याच्यानंतर ते परत मुंबईत येतात. 1897 मध्ये मुंबई विद्यापीठातून LLB परीक्षा पास होतात. LLB मित्रांनो. आणि मग मित्रांनो त्यांना परमिशन मिळत नाही. 1922 साली इंग्लंडमध्ये मुलींना वकिली करायची परमिशन मिळते आणि त्याचाच परिणाम असा होतो 1924 साली त्यांची बॅरिस्टर म्हणून नोंदणी होती आणि त्या मुंबईमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. 1924 आहे, कळालं असेल. 100 इयर्स मुंबईमध्ये लक्षात घ्या प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. आणि मजेशीर थोडंसं ट्विस्ट मारली ती म्हणजे काय हो की बाबा त्यांचा जन्म नाशिकमध्ये. बरोबर आहे मित्रांनो. हे सगळे बरोबर आहेत. लक्षात घ्या. सगळे बरोबर आहेत. कॉर्नेलिया सोराबजींबद्दल आहे लक्षात घ्या. त्यांना वकिलीच्या प्रॅक्टिस करायला 100 वर्ष झाली. मध्ये मित्रांनो याची बातमी बऱ्याचशा वर्तमानपत्रात होती. त्या बातमीवरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. आहे. आय थिंक हा डाटा मित्रांनो मी लोकसत्तामधनं घेतलेला आहे. लक्षात घ्या. मित्रांनो त्यांची अभ्यासाची पद्धत काय असेल बघा. 5 वर्षाचा इंग्रजी साहित्याचा अभ्यास त्यांनी 1 वर्षात पूर्ण करून डिग्री मिळवलेली मित्रांनो. बघा 5 वर्षाचा अभ्यास 1 वर्षात मित्रांनो. बॅचलर ऑफ सिव्हिल लॉ ही पदवी ऑक्सफर्डकडनं घेतलेली आहे मित्रांनो. ऑक्सफर्डकडनं. पण त्यावेळेस त्यांना ती मिळाली नाही कारण त्यांना ती महिला होत्या म्हणून. पण पुढे ती मिळालेली आहे. लक्षात घ्या. क्लिअर आहे. पारसी आहेत त्या मित्रांनो. स्वातंत्र्य सैनिक ओळखा. मित्रांनो ह्याला सुद्धा 1924च काय हो बॅकग्राऊंड आहे. 1924 ह्यांच्या संदर्भात मी एक ऑलरेडी प्रश्न काँग्रेसमध्ये केलेला आहे. तो प्रश्न थोडासा वेगळा आहे. तो त्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कर्नाटक सिंह या नावाने ओळखलं जातं. त्यांनी धुरीण 3 वर्तमानपत्रांची नावं तुम्हाला देतोय. धुरीण, राष्ट्रमत आणि लोकमान्य. मित्रांनो या वर्तमानपत्राकडे थोडंसं लक्ष द्या. लोकमान्य वर्तमानपत्र कोणी स्टार्ट केलं म्हणून प्रश्न तयार होऊ शकतो. त्यांनी स्वदेशी डेक्कन भांडार, राष्ट्रीय वित्त व बँकिंग निगमची स्थापना केली होती कारण ते त्यावेळेस सुरुवातीला टिळकांचे फॉलोअर होते. त्यांनी 1924च्या आलं का बघा काँग्रेस अधिवेशनाचं स्वागत अध्यक्ष होते मित्रांनो. 1924 काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं बेळगावात आणि त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी मित्रांनो. सुरुवातीला ते टिळकांच्या जहालमतवादी विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी होम रूल लीगला, लखनौ कराराला आणि काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष 1920 एप्रिल त्याला पाठिंबा दिला होता. पुढे ते गांधीजींबरोबर गांधीवादी झालेले आहेत मित्रांनो. त्यांचं नाव आहे लक्षात घ्या गंगाधर बाळकृष्ण देशपांडे मित्रांनो. GB देशपांडे मित्रांनो. त्यांच्यावर काँग्रेसमध्ये सुद्धा मी प्रश्न केलेला आहे. ह्या सुद्धा केलाय.
1924 धरून हा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न आहे. 1924 धरून मित्रांनो. सत्यार्थ प्रकाश. मित्रांनो, समाजसुधारक जेव्हा मी शिकवलंय, समाजसुधारकांचा जेव्हा व्हिडिओ केलाय त्यावेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती जी आता रिपीट करतोय. मित्रांनो, एखाद्या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल, घटनेबद्दल जर एखादा चित्रपट तयार होतो किंवा आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर वेब सिरीज तयार होतात, तर मित्रांनो त्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चालायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लक्षात घ्या, रणदीप हुडाने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट काढलाय. महात्मा फुल्यांवर लक्षात घ्या, सत्यशोधक हा चित्रपट निघालाय. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्यावर कर्मवीरायण निघालेला आहे मित्रांनो. आणि मध्ये लक्षात घ्या एका चित्रपटाबद्दल खूप लक्षात घ्या चर्चा झाली मित्रांनो, ती वेब सिरीज होती, चर्चा झाली. आणि त्या काळातल्या लक्षात घ्या काही ज्या सोशल प्रॅक्टिसेस होत्या त्याच्याबद्दल ती चर्चा झालेली होती. मग त्या बेसवर हा मी प्रश्न तयार केलेला आहे. लक्षात घ्या, एक अंदाज आहे, लक्षात घ्या एक अंदाज आहे, थोडासा वेगळा आहे बघा. सत्यार्थ प्रकाश. मित्रांनो, सत्यार्थ प्रकाश म्हटलं की आपल्याला आर्य समाजच आठवतो, कारण ते पुस्तकच त्यांचं आहे. लक्षात घ्या, हे वृत्तपत्र आहे. लक्षात घ्या, मी पुस्तक जर म्हटलं तर आन्सर विल बी स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ पुस्तक कुणी लिहिलं? स्वामी दयानंद सरस्वती. नीट आहे का? वृत्तपत्र आहे. लक्षात घ्या, हे जर कोणी लिहिलंय तर ते होते करसनदास मूलजी. करसनदास मूलजींवर लक्षात घ्या, आय थिंक ॲमेझॉनवर, माफ करा चुकीचं असू शकेल, ॲमेझॉन अजून काय असतं, काय नेटफ्लिक्स असतं ना, तर त्यावर वेब सिरीज निघाली आणि ती वेब सिरीज आहे महाराज. करसनदास मूलजींवर एक वेब सिरीज निघाली महाराज. मित्रांनो, यावर्षी 2 वेब सिरीज आहेत. लक्षात घ्या, महाराज आणि महाराजा, म्हणजे ते पिक्चर असतात ना OTT प्लॅटफॉर्मवरचं. मित्रांनो, महाराज आणि महाराजा, हे महाराज आहे करसनदास मूलजींवरचा चित्रपट आहे मित्रांनो. तर करसनदास मूलजी हे आर्य समाजाचे समाजसुधारक होते. 1882 साली त्या काळात एक जे नावाचा महाराज होता. जे नावाचा महाराज, त्या बऱ्याचशा लोकांच्या अंधश्रद्धेतनं तो गैरफायदा घेत होता. त्याच्या विरोधामध्ये त्यांनी केस केलेली होती. जे या महाराजांनी करसनदास मूलजींवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. ती केस खूप गाजली होती. लक्षात घ्या, म्हणजे जे या नावाच्या महाराजांना अख्ख्या त्या एरियाचा पूर्ण पाठिंबा होता. मग त्याच्या विरोधात काम करणं करसनदास मूलजींना ते सोपं नव्हतं मित्रांनो. आणि याला मराठी किनार जर काय असेल तर डॉक्टर भाऊ दाजी लाडांनी याच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. लक्षात घ्या, भाऊ दाजी लाडांनी साक्ष दिलेली आहे. हे अलीकडच्या चित्रपटाच्या बेसवर तयार केलेला हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, करसनदास मूलजी. मित्रांनो, हे पोवाड्यावरचा एक प्रश्न आहे. लक्षात घ्या, पोवाडा. भक्षर अँड बहुमत्स देखता सिंह धावले बगीकडे, गोळी सुटली गडबड मिटली, दुष्ट नराधम चित्त पडे. पोवाड्याचं टायटल आहे. लक्षात घ्या, हा पोवाडा जर कोणी लिहिला असेल तर तो पोवाडा स्वतंत्रवीर सावरकरांनी लिहिला आहे मित्रांनो. स्वतंत्रवीर सावरकरांनी अफजल खानाच्या एपिसोडवर सुद्धा पोवाडा लिहिलेला आहे. लक्षात घ्या, पोवाडा म्हटलं की साहजिक आहे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं हे बघतो मित्रांनो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर नॉनस्टॉप 3 वर्ष आयोगाने प्रश्न विचारलेत. तर त्या साहित्याकडे एकदा लक्ष द्या मित्रांनो. शाहीर अमर शेखांबद्दल सुद्धा प्रश्न येतात. आणि कवी कुंज विहारी हे लक्षात घ्या सोलापूरचे होते. कवी कुंज विहारी हे सोलापूरचे होते. आणि त्यांनी मित्रांनो असहकार चळवळीच्या दरम्यान स्पेसिफिकली चौरी चौरा घटनेवर त्यांनी एक कविता लिहिली होती जी खूप कविता गाजली. भेटेन 9 महिन्यांनी मी. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. या पोवाड्याचं लेखन केलंय स्वतंत्रवीर सावरकरांनी मित्रांनो. आणि या चापेकर बंधूंवर होता मित्रांनो. आता थोडंसं स्वातंत्र्याच्या दरम्यानचं वेगळं घेण्याचा प्रयत्न आहे. लक्षात घ्या, परराष्ट्र सचिव पॅथिक लॉरेन्सच्या जागी कोण आलं? परराष्ट्र सचिव मित्रांनो, जमतं का बघा मित्रांनो. थोडंसं वेगळं घेतलंय मित्रांनो. हा प्रश्न बहुतेक मी UPSC किंवा तत्सम त्या एक्झाममधनं घेतलेला आहे. लक्षात घ्या, ह्याचं नाव आहे लिस्टो वेल. लक्षात घ्या, रॅडक्लिफ हा बॉर्डर समितीचा प्रमुख होता. एचिन लॉक त्या काळचा लष्कर प्रमुख होता. एचिन लॉक मित्रांनो. इस्माईल लॉर्ड त्याचं भूमिका वेगळी आहे मित्रांनो. याचं उत्तर जर काय असेल तर तो लिस्टो वेल मित्रांनो. पुस्तक तुम्ही जर आय थिंक माझे 5 व्हिडिओ जर बघितले असाल तर त्यामध्ये मी समाजसुधारकांच्या पुस्तकांवर, क्रांतिकारकांच्या पुस्तकांवर, काँग्रेस नेत्यांच्या पुस्तकांवर विचारलेलंच आहे. पण म्हटलं यावेळेस एक व्यक्तिविशेषमध्ये एक सरप्राईज देऊन टाकू. व्हाईसरॉयवर पुस्तक बघू. व्हाईसरॉय दलौसी आहे, रिप्पन आहे, लिट्टन आहे, वेवेल आहे. अदर मॅन्स फ्लावरचे लेखक कोण? वेवल आहे मित्रांनो. लिट्टनचं पुस्तक आहे. लिट्टनला ओवेन मॅरेदित म्हणून इंग्लिश साहित्यात लक्षात घ्या मान आहे. ओवेन मॅरेदित लक्षात घ्या.
त्यानंतर रिप्पनने लोकशाहीचं महत्व याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो. लोकशाहीचं महत्व यावर पुस्तक लिहिलेलं आहे मित्रांनो. डलहौसीने सुद्धा लक्षात घ्या काही विचार लिहिलेले आहेत मित्रांनो. पण हे जे आहे अदर मॅन्स फ्लावर या पुस्तकाचे लेखक आहे लॉर्ड वेव्हल. लॉर्ड वेव्हल स्पेसिफिकली स्वतंत्र मिळत असताना जो व्हाईसरॉय होता मित्रांनो, स्पेसिफिकली स्वतंत्र मिळत असताना जो व्हाईसरॉय होता त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे अदर मेन्स फ्लावर मित्रांनो. अजून एक रिक्वेस्ट आहे, कर्जनच्या पुस्तकाची एक यादी आहे बघा, ती एकदा बघून घ्या मित्रांनो. कर्जनच्या पुस्तकाची एक यादी आहे मित्रांनो. थोडंसं वेगळं डायरेक्टली साऊथ इंडिया माझं आहे लक्षात घ्या. मला एक वाटतं एवढेच की बाबा एखादा दक्षिणेतल्या समाजसुधारकाबद्दल किंवा दक्षिणेतल्या घटनेबद्दल एखादा प्रश्न अपेक्षित वाटतोय. 1 एप्रिल 1940 रोजी श्रीकाकुलममध्ये शेतकऱ्यांच्या जंगलविषयक हक्कांच्या रक्षणार्थ डॅश या धैर्यवान स्त्रीने बलिदान दिले मित्रांनो. वीर गुंदम्मा. आता माहित असेल तुम्हाला, लक्षात घ्या की बाबा जंगलविषयक आणि धैर्यवान स्त्रीने बलिदान दिलं म्हटलं की साहजिक आहे वीर येतं का? यस. अंबुजमाल या लक्षात घ्या समाजसुधारक आहेत. मुत्तुलक्ष्मी रेड्डी या भारतातल्या पहिल्या महिला निवडणूक जिंकणाऱ्या महिला आहेत मित्रांनो. आणि राणी चेन्नम्मा 1857च्या उठावाच्या पूर्वीचे जे उठाव झाले ते आहेत मित्रांनो. आता राणी चेन्नम्मांबद्दल थोडंसं बोलतोय. साल किती लिहिलंय बघा, 1824 मित्रांनो. 1824 मध्ये राणी चेन्नम्मांचा मृत्यू आहे जेलमध्ये मित्रांनो. त्या भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक आहेत ज्यांचा मृत्यू तुरुंगात आहे लक्षात घ्या. या वीर गुंदम्मा आहेत मित्रांनो. वीर गुंदम्मा आहेत लक्षात घ्या. नेक्स्ट कप्स काकोरी कट. तुम्ही जर क्रांतिकारकांचा व्हिडिओ जर बघितला असेल क्रांतिकारकांचा, तर मी बघा काकोरी कटावर जरा जास्तच महत्व दिलेलं आहे. साल 1925 तुमचा पेपर आहे 2025 मध्ये 100 वर्ष. आणि काकोरी कट ज्या संघटनेने लक्षात घ्या इम्प्लिमेंट केलंय त्या संघटनेचं नाव आहे HRA, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. आणि त्याची स्थापना 1924 आहे. सचिंद्रनाथ सानियाल, चंद्रशेखर आझाद इत्यादी मित्रांनो, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान इत्यादी मित्रांनो. काकोरी कट म्हणजे सगळ्यांना माहित असेल, इथं एक रेल्वे लुटण्यात आली बघा मित्रांनो. 36 जणांचे सदस्य होते. या 36 जणांमध्ये एकच मराठी व्यक्ती होता, रामकृष्ण खत्री. खूप जणांचं लक्ष शिवराम हरी राजगुरूंकडे जाऊ शकतं, ते नव्हते मित्रांनो, त्या दरम्यान ते नव्हते. सिद्धनाथ काणेंबद्दल ऑलरेडी लक्षात घ्या भूमिगत क्रांतिकारकांवर प्रश्न येत गेलेले आहेत. आणि विष्णू गणेश पिंगळे हे लक्षात घ्या HRAचे नव्हते, तर विष्णू गणेश पिंगळे हे गदरचे होते. लक्षात घ्या गदरचे होते मित्रांनो. ह्याचं उत्तर आहे रामकृष्ण खत्री मित्रांनो. जे HRAचे सुरुवातीचे एकमेव मराठी सदस्य होते मित्रांनो. जमतंय? नेक्स्ट कम्स मित्रांनो वकील आणि ठिकाण. मित्रांनो जेव्हा वकील आणि ठिकाण येतं तर तुम्ही एकच पहिली गोष्ट डोक्यात ठेवायची, 1920 असहकार चळवळ. आठवत आहे का बघा? असहकार चळवळीच्या दरम्यान गांधीजींनी जे काही कार्यक्रम दिलेले होते, त्यामध्ये त्यांनी भारतीय वकिलांना सांगितलं काय होतं, वकिली सोडा म्हणजे कोर्टावर बहिष्कार टाका. मित्रांनो आपल्याकडे तसे 2 जणांची एक यादी येते. भारतातले प्रसिद्ध वकील ज्यांनी लक्षात घ्या कोर्ट सोडून दिलं, मग चित्तरंजन दास होते लक्षात घ्या, राजेंद्र प्रसाद होते, मोतीलाल नेहरू होते लक्षात घ्या. मित्रांनो महाराष्ट्रातल्या जर बोलायचं झालं तर हे 11वीच्या पुस्तकातली यादी आहे लक्षात घ्या. 11वीच्या पुस्तकातली यादी आहे. वासुदेवराव दास्ताने आहेत, अष्टपुत्र आहेत, नानासाहेब देवदेकर आहेत, रामचंद्र शंकर राजवाडे आहेत मित्रांनो. एक साधी ट्रिक आहे लक्षात घ्या. इथं बघा यांचं आडनाव बघा, अष्टपुत्र आहेत. अष्ट म्हणजे 8 आणि ते गाव आहे बघा मित्रांनो सातारा म्हणजे 7, बरोबर आहे. 7 नंतर 8 असतं. अष्टपुत्र हे साताऱ्यातले होते मित्रांनो. मग इथं बघा लक्षात घ्या 2 ऑप्शन्स आहेत, पण याचं उत्तर आहे लक्षात घ्या 1. वासुदेवराव दास्ताने भुसावळमध्ये त्यांनी वकिली सोडलेली होती, साताऱ्यातल्या अष्टपुत्रांनी सोडलेली होती, उंबरगाव मधल्या नानासाहेब देवदेकरांनी आणि आमच्या सोलापुरातल्या लक्षात घ्या रामचंद्र शंकर राजवाड्यांनी आपली वकिली सोडली होती. अशी एक यादी आहे मित्रांनो. या वकिलांच्या यादीबरोबर माझं अजून एक म्हणणं असेल की बाबा गांधीजींच्या सांगण्यावर 1920च्या असहकार चळवळीच्या दरम्यान शैक्षणिक संस्था कोणी स्टार्ट केल्या त्याची एक यादी बघून घ्या.
ह्याचं एक्सप्लेन करण्याच्या आधी माझं एक म्हणणं असेल, एकदा प्रश्न वाचाच मित्रांनो, वाचा. आणि फक्त एक रिक्वेस्ट आहे, वाचायच्या आधी जरा टाईम लावून बघा मित्रांनो, टाईम लावून बघा मित्रांनो. ग्रुप ए बी, ग्रुप ए बी, ग्रुप ए बी, ग्रुप ए बी, वाचून घ्या. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, हुसेन सुरावर्दी, वल्लभभाई पटेल, डॉक्टर एम ए अन्सारी, राजेंद्र प्रसाद राजाची. चित्तरंजन दास, महात्मा गांधी, एम ए अन्सारी, जिना, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद. मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, हुसेन सुरावर्दी, जिना, विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद. तेच नाव आहेत, लक्षात घ्या. आता तुम्हाला पहिला प्रश्न काय पडला असेल माहिती आहे ना, हे कोणत्या घटनेतले कोणत्या इव्हेंटमधले सदस्य आहेत मॅडम. ज्यामध्ये बघा मित्रांनो, महात्मा गांधी येतात, जिना येतो, मोतीलाल नेहरू येतात, जवाहरलाल नेहरू येतात, राजेंद्र प्रसाद सुद्धा येतात बघा, बरोबर आहे, वल्लभभाई पटेल येतात, विठ्ठलभाई पटेल येतात. मित्रांनो, हे जी नावं आहेत लक्षात घ्या, ही नावं आहेत 1922च्या गया काँग्रेस अधिवेशनात. 1922च्या गया काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. एक गट आहे लक्षात घ्या फेरवादी आणि दुसरा गट आहे लक्षात घ्या नाफेरवादी. चित्तरंजन दासांचं म्हणणं असं होतं की बाबा आपण 1920 ते 1922 असहकार चळवळ केलेली आहे. आता गांधींनी असहकार चळवळ चौरीमुळे थांबवलेली आहे, तर आपण आता 1919च्या कायद्याप्रमाणे निवडणूक लढूयात आणि केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात जाऊन इंग्रजांना अडचण आणूयात. मग त्यांचं म्हणणं होतं फेरबदल करूयात, तर त्यामुळे ते फेरवादी आणि गांधीजींच्या लक्षात घ्या विचारावर ठामच राहायचं असं म्हणणारा एक गट होता, त्याला म्हटलं जातं नाफेरवादी. तर मित्रांनो, फेरवाद्यांचं नेतृत्व चित्तरंजन दास आहेत, मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान, हुसेन सुरावर्दी आणि गांधीजींबरोबर राहणारे वल्लभभाई पटेल, एम ए अन्सारी. मित्रांनो, यातनंच लक्षात घ्या जर कशाचा जन्म होतो, तर तो जन्म होतो 1 जानेवारी 1923. 1 जानेवारी 1923 स्वराज्य पक्षाचा जन्म होतो. लक्षात घ्या, स्वराज्य पक्षाचा जन्म होतो, जो 1923 ते 1925 जोरदार चालत असतो, जोरदार चालत असतो. हे एक प्रयत्न तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिका बघितला असाल तर नावांच्या प्रश्नपत्रिकेवरनं हा एक प्रयत्न आहे मित्रांनो, हा एक प्रयत्न आहे मित्रांनो. नेक्स्ट, 1935च्या कायद्यानुसार, 1935च्या कायद्यानुसार लक्षात घ्या कुठल्या प्रांतात काँग्रेसचं सरकार होतं मित्रांनो. 1935चा कायदा हा आयोगाच्या आवडीचा कायदा आहे. 35च्या कायद्याने निवडणुकीत सरकार कधी सामील झालं असा एक प्रश्न होता, आलेला आहे, आयोगाने विचारलाय. तो 1937 ते 1939, कारण गांधीजींनी 1939 साली त्यांना राजीनामे द्यायला लावले होते दुसऱ्या जागतिक महायुद्धासाठी. मित्रांनो, टोटल 11 प्रांतात लक्षात घ्या निवडणुका झालेल्या आहेत. टोटल 11 प्रांतात निवडणुका झाल्यात. त्यात 5 प्रांतांमध्ये लक्षात घ्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. 5 प्रांतांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. 3 प्रांतांमध्ये त्यांनी मदत घेतलेली आहे मित्रांनो, महाविकास आघाडी, महायुती. 2 प्रांतांमध्ये मुस्लिम लीगला लक्षात घ्या जास्त होतं आणि एका प्रांतात पंजाबात लक्षात घ्या युनियनिस्ट पार्टीचं सरकार आलेलं आहे. लक्षात घ्या युनियनिस्ट पार्टीचं. तर याचं उत्तर आहे मित्रांनो हे मुंबई, मध्य प्रांत, वायव्य सरहद प्रांत, संयुक्त प्रांत. लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे. ह्याच्यावर मी लक्षात घ्या या प्रांताचे मुख्यमंत्री कोण कोण आहेत हा सुद्धा प्रश्न तयार करू शकतो. मुख्यमंत्री कोण होते हा सुद्धा प्रश्न तयार करू शकतो, किंवा या प्रांतात कुठल्या पक्षाचं सरकार होतं यावर आम्ही प्रश्न तयार करू शकतो. तर थोडंसं लक्षात घ्या 35च्या कायद्याप्रमाणाचं हे वाचून घ्या मित्रांनो. मुंबईमध्ये बाळासाहेब खेर प्रीमियर झालेत, मुख्यमंत्री झालेत. मध्य प्रांतामध्ये डॉक्टर एन खेर होते मित्रांनो. मद्रासमध्ये सी राजगोपालचारी होते आणि ओरिसामध्ये हरिकृष्ण मेहताब हे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे. मुख्यमंत्री होते काँग्रेसचे. अयोग्य ओळखा. सध्याचा जर ट्रेंड बघायला गेलात, सध्याचा ट्रेंड हिंदू महासभा, त्यानंतर मुस्लिम लीगवर प्रश्न येत आहेत. मुस्लिम लीगवर मित्रांनो त्या बेसवरच हा प्रश्न आहे. लक्षात घ्या अबुल कलाम आझादांचं वर्तमानपत्र अल हिलाल आहे. मोहम्मद अलींचं कॉम्रेड होतं. अली जफर अली खानचं जमीनदार होतं. कवी इक्बालांचं लीडर नाही मित्रांनो, लीडर हे जिनाचं होतं. कवी इक्बालाच्या कविता फेमस आहेत. लक्षात घ्या कवी इक्बालाच्या, मोहम्मद इक्बालाच्या कविता फेमस आहेत. लक्षात घ्या सारे जहां से अच्छा वगैरे वगैरे. लक्षात घ्या हे तुम्ही आय थिंक वर्ष किंवा 2 वर्षापूर्वीचा जर आयोगाचा एक पॅटर्न बघितला तर त्या पॅटर्नवर आधारित हा प्रश्न आहे. मुस्लिम लीग संदर्भात लक्षात घ्या. थोडंसं परत लक्षात घ्या, समाज सुधारणा म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. परत लक्षात घ्या विमेन्स इंडिया असोसिएशनच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या मित्रांनो? महिला सामाजिक संस्था. माझं म्हणणं असेल लक्षात घ्या महिला सामाजिक संघटना,
त्यांचं एक छोटंसं लक्षात घ्या, माझं म्हणणं असेल एक टेबलच करून घ्या. टेबल आणि संस्थापक लक्षात घ्या. मार्गारेट कझिन्स, ॲनी बेझंट, डोरोथी जिनराजदास आणि श्रीमती अंबू जमाल. ह्याचं उत्तर आहे ॲनी बेझंट याच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. ॲनी बेझंट याच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. मार्गारेट कझिन्स यांची ती कल्पना होती मित्रांनो. मार्गारेट कझिन्स यांची ती कल्पना होती लक्षात घ्या. विमेन्स इंडिया असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावरची पहिली महिलांची संघटना होती लक्षात घ्या. स्त्रीधर्म नावाचं ते मासिक सुद्धा चालवायचे, स्त्रीधर्म मित्रांनो. आणि त्यामध्ये मालती पटवर्धन होत्या, श्रीमती अंबू जमाल होत्या, आमू स्वामीनाथन इत्यादी महिला सदस्या होत्या. माझी एक रिक्वेस्ट अशी असेल मित्रांनो, यांच्या सदस्यांची नावं एक करून घ्या मित्रांनो. यांच्या सदस्यांची नावं सुद्धा एकदा करून घ्या मित्रांनो. जमतंय? व्यक्तिविशेष महिलांमध्ये मित्रांनो थोडासा 1925-2025ला अनुसरून, 2025 म्हणजे 100 वर्षाला अनुसरून हा प्रश्न तयार केलेला आहे मित्रांनो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या वेळेस भारताचा व्हाईसरॉय कोण होता? RSSची स्थापना सगळ्यांना माहीत आहे 1925 साली झालेली आहे, नागपुरात झालेली आहे लक्षात घ्या. आणि डॉक्टर हेडगेवारांनी लक्षात घ्या, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी लक्षात घ्या RSSची स्थापना केलेली होती मित्रांनो. त्या दरम्यान भारताचा व्हाईसरॉय कोण होता? रिपन, लान्सडाऊन, लिट्टन, रीडिंग. मित्रांनो त्या काळामध्ये 1922 ते 1926, 1922 ते 1926 जर भारताचा व्हाईसरॉय कोण होता तर तो होता रीडिंग मित्रांनो. मग 1922 ते 1926 जर रीडिंग व्हाईसरॉय असेल तर 1925 साली RSSची स्थापना आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली याचं उत्तर काय हो? रीडिंग आहे मित्रांनो. ह्याचं उत्तर रीडिंग आहे. रीडिंगबद्दल जर बोलायचं झालं तर हा एकमेव गैर ख्रिस्ती मित्रांनो, एकमेव गैर ख्रिस्ती व्हाईसरॉय होता लक्षात घ्या. ह्यांनीच रोल ॲक्ट रद्द केलेली आहे, ह्यांनीच रोल ॲक्ट रद्द केलेली आहे. ह्याच्याच दरम्यान लक्षात घ्या गांधीजींना अटक आहे, ह्याच्याच दरम्यान गांधीजींचं ऑपरेशन आहे आणि ह्याच्याच दरम्यान गांधीजी हे एकदाच लक्षात घ्या काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत मित्रांनो. मी रीडिंगबद्दल मुद्दामून दिलं कारण रीडिंगचा कार्यकाळ सध्या बघा 100 वर्ष सेलिब्रेट करतोय. मग 22 असेल, 23 असेल, 24 असेल, 25 असेल आणि 26 मित्रांनो. RSSला 100 वर्ष होत आहेत, त्यामुळं मित्रांनो ते दिलेलं आहे लक्षात घ्या, ते दिलेलं आहे. थोडंसं परत आपल्या गल्लीत येऊयात मित्रांनो. मराठवाडा मुक्ती संग्राम मित्रांनो, मागच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्रामला 75 वर्ष झालेली आहेत मागच्या वर्षी. आणि त्याच दरम्यान लक्षात घ्या महाराष्ट्र शासनाने मराठवाड्यातले 2 गावांची नावं, मराठवाड्यातल्या 2 गावांची नावं बदललेली आहेत. एका गावाचं नाव करण्यात आलं धाराशिव आणि दुसऱ्याचं नाव करण्यात आलं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर. मराठवाडा मुक्ती संग्रामात मित्रांनो महिलांचाही समावेश होता आणि डॅशिंग महिलांचा समावेश होता मित्रांनो, डॅशिंग महिलांचा समावेश होता. आता इथं जर नावं बघायला गेलात तर बघा मित्रांनो नावं तर शक्यतो ही सगळे मराठी दिसतील बघा. फक्त इथे एक नाव वेगळं आहे बघा, मेहरबाई टाटा. या मित्रांनो सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या, त्यामुळं ॲटोमॅटिकली हे कट होईल. त्याबरोबर राजूताई कदम या 1920च्या असहकार चळवळीत सहभागी होत्या. त्यांनी लाठी खाल्ल्या, बेशुद्ध पडल्या, पण झेंडा सोडलेला नाही. मग इथं उत्तर 2 पैकी एक येतं. यात अवंतिकाबाई गोखले या गांधीवादी होत्या, अवंतिकाबाई गोखले या गांधीवादी आहेत लक्षात घ्या. आणि त्यांनी गांधीजींचं पहिलं चरित्र लिहिलं आहे मित्रांनो, गांधीजींचं पहिलं चरित्र लिहिलेलं आहे. त्यामुळं आन्सर एकच येतं मित्रांनो, अनुसूयाबाई शिंदे, त्रिवेणीबाई पाटील आणि दगडाबाई शेळके. मित्रांनो दगडाबाई शेळके यांना लक्षात घ्या जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई म्हटलं जातं, जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई म्हटलं जातं. आता उत्तर थोडंसं इन डिटेल दिलं आहे. माझी एक रिक्वेस्ट असेल जी स्क्रीनशॉट काढा. अनुसूया शिंदे कोण येतो तर त्या पहिल्या महिला शाहीर आहेत. आणि कालमुंड्रीचा जो दरोडा म्हणजे निजामाचा जो खजाना होता ना तो लुटला होता ना, त्यात त्यांचा सहभाग होता मित्रांनो. दरोड्यात सहभाग विभाग हा जोग नव्हता आणि मराठवाड्यासारख्या ठिकाणी पण त्यांचा सहभाग आहे. त्रिवेणीबाई पाटील या दानशूर महिला होत्या लक्षात घ्या. त्यांचं प्रसिद्ध वाक्य जर काय असेल, मला एक रायफल द्या, तुमच्याबरोबर रजाकारांशी मीही लढत मरेन. बऱ्याचशा लक्षात घ्या रजाकारांविरोधात लढणाऱ्यांना त्यांना आर्थिक मदत केलेली होती. दगडाबाई शेळके यांनी डायरेक्टली हातगोळा फेकून लक्षात घ्या निजामाचा कॅम्पच उडवला होता आणि त्यांना आपण जालना जिल्ह्याच्या लक्ष्मीबाई म्हणतो, जालना जिल्ह्याच्या. आणि गोदावरी टेकेंचं नाव नाही आहे, दुसऱ्या ऑप्शनला होतं म्हणून घेतोय. रजाकारांचा हल्ला त्यांनी परतवलेला होता मित्रांनो, एकट्याने परतवलेला होता मित्रांनो, एकट्याने. मित्रांनो या प्रश्नाला थोडंसं VVIP कॅटेगरी द्या, VVIP कॅटेगरी द्या मित्रांनो. थोडंसं परत कामगारांविषयी, सुरुवात सुद्धा कामगारांविषयी केली होती, एंड सुद्धा थोडंसं कामगारांविषयीच करतोय. ना. म. जोशी, नारायण मल्हार जोशी व रघुनाथराव वखले
खालीलपैकी कोणत्या कामगार संघटनेशी संबंधित होते? तर ते लक्षात घ्या, बॉम्बे टेक्सटाईल लेबर असोसिएशन आहे, लक्षात घ्या. इंटक आहे, आयटक आहे, लेबर असोसिएशन आहे. माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे, ह्याचे सगळ्यांचे संस्थापक एकदा बघून घ्या. सगळ्यांचे संस्थापक बघून घ्या. संस्थापकाबरोबर लक्षात घ्या ह्यांचे साल सुद्धा बघून घ्या. ह्यांचे साल सुद्धा बघून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ते बॉम्बे टेक्सटाईल लेबर असोसिएशनशी संबंधित होते. 23 जानेवारी 1926 मुंबईतली स्थापना आहे. अध्यक्ष नारायण मल्हार जोशी होते. सरचिटणीस रघुनाथराव होते. उपाध्यक्ष अस्वलेध, जिनवाला, बोले इत्यादी होते, लक्षात घ्या. परत एकदा रिक्वेस्ट आहे, कामगार आणि उद्योगांवर वाचन गरजेचं असेल. कामगार आणि उद्योगांवर वाचन गरजेचं असेल. आपण एक सेशन त्यांच्यावर सुद्धा करत आहोत, लक्षात घ्या. एक सेशन, पुढचं सेशन त्यांच्यावर असेल मित्रांनो. लास्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. लास्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. मित्रांनो, ही सगळीच्या सगळी मंडळी क्रांतिकारक आहेत. सगळीच्या सगळी मंडळी क्रांतिकारक आहेत. ही सगळीच्या सगळी मंडळी मित्रांनो अभिनव भारतशी संबंधित आहेत. अभिनव भारतशी संबंधित आहेत. मित्रांनो, सध्या आयोगाचा जो लक्षात घ्या, सध्या आयोगाचा जो लक्षात घ्या भूमिगत ट्रेंड आहे मित्रांनो, भूमिगत ट्रेंड आहे, त्या बेसवर आहे, लक्षात घ्या. त्या बेसवर आहे, लक्षात घ्या. त्या बेसवर हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्या बेसवर हा प्रश्न आहे. एकच मिनिट मित्रांनो, त्या बेसवर हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. या सगळ्यांना अटक झालेली आहे आणि सगळ्यांना शिक्षा झालेली आहे. स्पेसिफिकली बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक होती आणि अनंत लक्ष्मण कानरे जेव्हा लक्षात घ्या नाशिकमध्ये जॅक्सनची हत्या करतात, तेव्हा मित्रांनो ब्रह्मगरी बुवांचं पुण्यामध्ये काम होतं, रेड पडते, त्यांना अटक होती. दीक्षित व पानवलकर पेणमध्ये कार्यरत होते. मित्रांनो, नाशिकमध्ये कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक देशपांडे. आता यांच्याबद्दल एक 2 मिनिट बोलतोय. तुम्हाला आणि मला सगळ्यांना अनंत लक्ष्मण कान्हेरे माहिती आहेत, सगळ्यांना माहिती आहे. नाशिकमध्ये बघा, त्यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनला मारलं होतं मित्रांनो. त्यांच्याबरोबर मित्रांनो कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक देशपांडेंना फाशी झालेली. मित्रांनो, नाशिक केसमध्ये तिघांना फाशी. आपण बऱ्याच वेळा अनंत लक्ष्मण कान्हेरेंचं नाव घेतो मित्रांनो, यावर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो बघा. नाशिक खटल्यातले 3 प्रमुख क्रांतिकारक, हा प्रश्न येऊ शकतो बघा. आणि शेवटी मित्रांनो मारुती गणेश भोसले कुरोलीकर हे पंढरपूर होते. पंढरपुरात त्यांनी बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. पंढरपूर, आता विचार करा, पंढरपुरात सुद्धा अभिनव भारत गेलेली होती का? यस. हे लक्षात घ्या, भूमिगत या कॅटेगरीमधले, त्यामुळे तो प्रयत्न होता, लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रयत्न होता मित्रांनो. जमतंय? हे झाले मित्रांनो आपले 20 प्रश्न मित्रांनो, व्यक्तिविशेष. आपलं पुढचं जे लेक्चर असेल ते 2 डिसेंबरला असेल, कामगार आणि उद्योगांविषयी असेल, लक्षात घ्या. कामगार आणि उद्योगांविषयी असेल. मागचे लेक्चर सुद्धा तुम्ही चेक करा मित्रांनो, मागचे लेक्चर सुद्धा तुम्ही एकदा चेक करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.